नमस्कार आणि जॅम्बो पुन्हा एकदा. मला वाटतं गेल्या एक आठवड्यापूर्वीच आपण भेटलो होतो याच विषयावर, पण काही कारणांमुळे हा बर्ड्सचा माझा हा शो हा मध्येच अर्धवट बंद पडला आणि तो कंटिन्यू करण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी काही गोष्टी थोड्याशा ऍड करतोय आज, जेणेकरून ज्यांनी कोणी पाहिला असेल थोडासा अर्धा, त्यांना कंटाळा येणार नाही किंवा पुन्हा बघताना असं वाटणार नाही की आपण रिपीट करतोय. तर सगळ्यात पुन्हा एकदा हा हा जो पक्ष्यांचे जे पॅराडाईज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचं मुख्य कारण मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की ज्या सहली आम्ही सुरू केल्या केनियामध्ये किंवा टांझानियामध्ये किंवा इव्हन अगदी भारतातल्या वाईल्ड लाईफ ठिकाणांवर, त्याचं मुख्य कारणच हे होतं की जे कोणी ज्यांना पक्ष्यांबद्दल, प्राण्यांबद्दल, निसर्गाबद्दल फारसं काही माहित नाही, अशा लोकांसाठीच आम्ही हा उपक्रम खरं चालू केला होता, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना निसर्गप्रेमी बनवणं. तर मुख्य उद्देश तो होता की जेणेकरून सर्वसामान्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी. कारण आमच्या बरोबर भारतामध्ये काही ज्या सहली केलेली मंडळी आहेत, ज्यांनी रन ऑफ कच्छ किंवा इतर काही ठराविक सहली केल्या ज्या पक्षी निरीक्षणासाठी म्हणून, त्याच्यामध्ये खूप लोकांचा असा एक कॉमन अभिप्राय असायचा की आतापर्यंत प्राण्यांबद्दल ऐकून होतो, पण पक्ष्यांबद्दलचं जे नॉलेज होतं ते म्हणजे कावळा, चिमणी, कबूतर, पोपट याच्या पलीकडे पक्षी असतात हे कधीतरी कुठेतरी ऐकलेलं होतं, पण कधी पाहिले नव्हते. आणि त्याच्याबद्दलचं नॉलेज म्हणा किंवा त्याच्याबद्दलचं नॉलेज घेण्याची इच्छा ही या निमित्ताने आली आणि लोक त्याच्याकडे हळूहळू वळू लागले. आणि मुख्य आमचा उद्देशच तो होता की सर्वसामान्यांनी पक्षी निरीक्षणाकडे किंवा अशा प्रकारच्या पर्यटनाकडे वळावं, जेणेकरून कारण त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या पक्षी निरीक्षणासाठी जातो किंवा वाईल्ड लाईफ सफारीसाठी जातो, तेव्हा इतर पर्यटन स्थळांवरची गर्दी असते तशी मात्र इथे नसते. त्यामुळे आपण खूप अशा सेक्युरेटेड अशा जागी, जिथे कमीत कमी लोक असतील अशा ठिकाणी आपण असतो. त्यामुळे एक वेगळा आनंद, निसर्गाचा सुद्धा आपण वेगळा आनंद आपण घेत असतो आणि लोकांना ते फार आवडतं. आणि त्यासाठीच आमचा हा उपक्रम आम्ही सुरू केला भारतामध्ये आणि नंतर मग आम्ही हळूहळू मग केनिया, टांझानिया असं आम्ही करायला लागलो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे तुम्हाला एक दोन उदाहरणं देईन की सुधीर धर्माधिकारी खूप लोकांना माहित आहेत ते ऍज अ फोटोग्राफर म्हणून. तर त्यांच्या खूप वर्ष मी मागे लागलो होतो की तुम्ही एकदा तरी तुम्ही एवढं पक्षी आणि प्राण्यांबद्दलचं तुमचं प्रेम आहे, तुम्ही फोटोग्राफी करतात, तर एकदा तरी केनियाला या. तर त्यांचं म्हणणं होतं की उगाच कशाला एवढे पैसे खर्च करायचे, त्यापेक्षा भारतामध्ये तेवढ्याच पैशांमध्ये आणखी काही आपण सहली करू शकतो. पण त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही एकदा या केनियाला, तुम्हाला मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही हा तुमचा विचार बदललेला असेल. आणि खरंच सांगतो, ज्या वेळेला पहिल्यांदा आले तेव्हा ते खरंच म्हणाले की मी गेली अनेक वर्ष मी हा चान्स मिस केला, तुझं ऐकायला हवं होतं. पण याच्यापुढे आता मी एवढं नक्की करेन की याच्यानंतर मी भारतातल्या 4-5 सहली न करता 2 किंवा 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी पुन्हा एकदा केनियालाच परत मी येईन. कारण हे जे काही बघायला मिळत आहे इथलं पक्षी वैभव किंवा प्राण्यांचं जग, हे अद्भुत आहे, वेगळं आहे. म्हणजे कम्प्लिटली जगावेगळं आहे. एक वेगळं जग आपल्याला बघायला मिळतं पक्षी आणि प्राण्यांचं. तर अशी अनेक मंडळी आहेत की जी नंतर ज्यांना काहीच नॉलेज नव्हतं ती सुद्धा याच्यामध्ये आली आणि आता छान पक्षी निरीक्षणाचे म्हणून कार्यक्रम आमचे अटेंड करायला लागले. तर मला वाटतं एवढा एक सुरुवात पुरेशी आहे. आता आपण डायरेक्ट आपण आपल्या फोटोग्राफवर येऊया आणि त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला काही पक्ष्यांबद्दल काही तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो.
जॅम्बो. आपण मागच्या वेळेला पण तुम्ही जे कोणी नसाल त्यांच्यासाठी आहे जॅम्बो म्हणजे जॅम्बो म्हणजे वेलकम. जॅम्बो म्हणजे नमस्कार. सगळ्या कुठल्याही गोष्टींसाठी स्वाहिली भाषेमध्ये म्हणजे केनिया आणि टंझानियामध्ये जॅम्बो म्हटलं जातं. आणि लोक एकमेकांना ग्रीट करतात. तसं आपण आज त्यांच्याच भाषेत आपण एकमेकांना ग्रीट करतो. वेलकम. वेलकम टू द पॅराडाइज ऑफ वर्ड. वेलकमला स्वाहिली भाषेमध्ये करीबू म्हणतात. त्यामुळे तुम्ही 3-4 शब्द तरी या आपल्या सेशनच्या नंतर तुम्हाला लक्षात येतील. तर वन्स अगेन करीबू. हा सगळ्यात पहिला पक्षी तुम्हाला मी दाखवतोय तो म्हणजे आफ्रिकन क्राऊन क्रेन. हा युगांडाचा राष्ट्रीय पक्षी आहे. आणि हे शक्यतो हे एका कपल मध्ये असतात. 2 एकत्र असतात. बऱ्याचदा 2 किंवा 3 एकत्र असतात. म्हणजे 3 म्हणजे असेल तर त्यांचं पिल्लू असेल एखादं एकत्र असतं. पण जनरली 2च असतात एकत्र. आणि बाकी असले जरी का मोठ्या ग्रुपमध्ये तरी पण ते समान ग्रुपमध्ये असतात. 2, 4, 6, 8 असे. हा फोटो तुम्हाला जो दिसतोय ह्याच्यामध्ये याला कोर्टशिप डान्स म्हणतात. फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी मेल डान्स करतो आणि ते अट्रॅक्ट होते की नाही ही ते त्याच्या डान्सवर अवलंबून असतं. तो डान्स जर चांगला वाटला तरच ते अट्रॅक्ट होते आणि तरच त्यांच्यामध्ये मीटिंग होते. तर अशा प्रकारचा हा खूप वेगळा एक सीन असतो जो आपल्याला सहज बघायला मिळतो. इथलं जे गवत आहे हे गवत हे सवाना ग्रासलँड म्हणतात त्याला. सवानावर छोटं गवत असतं, साधारण 1 ते 1.5 फुटाचं गवत असतं. आणि काही ठिकाणी अगदी अगदी छोटंसं गवत असतं 6 ते 8 इंचाचं. आणि या छोट्या गवतामध्येच हे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आणि त्यांची उंची साधारण 1 ते 1.5 फुटाची आहे. त्यामुळे सहज आपल्या छोट्या कॅमेऱ्यात सुद्धा होतील असे हे पक्षी असतात आणि मोठ्या साईज मध्ये पक्षी असतात. त्यामुळे आपण ते छान एन्जॉय करू शकतो. हे त्याचं एक छोटंसं पिल्लू आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला फोटोग्राफी शिकवली जाते किंवा मी शिकवण्याच्या भानगडीत नाही पडणार, पण जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की कुठल्याही पक्ष्यांचे फोटो काहीतरी ऍक्शन मध्ये काढा. फक्त एका स्टेशनरी एका ठिकाणी बसलेला असेल तर तो फोटो काढू नका. काहीतरी करत असताना काढा. त्यामुळे शक्यतो प्रयत्न असा असतो की तो फ्लाइंग शॉट्स मिळावे. आणि फ्लाइंग शॉट्स का मिळण्यासाठी खूप पेशन्स लागतात, खूप तुमचं नजर तीक्ष्ण लागते आणि तो मुवमेंट क्लिक करायची तुमची तुमच्याकडे ते अ, एक, थोडा मी म्हणेन त्याला एक वेगळ्या प्रकारचं एक स्किल आहे ते. जे स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. कारण ते सहज शक्य नसतं. कारण तुमची जी लेन्स असते तुमच्या या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला माझा कॅमेरा पण दाखवेन. कुठल्या प्रकारचा कॅमेरा वापरतो तेही दाखवेन मी. आफ्रिकन जकाना हा पक्षी शक्यतो पाणथळ ठिकाणी जिथे हलकी कमळाची वगैरे अशी फुलं असतात किंवा जी पानं असतात त्या भागामध्ये फिरत असतो. त्यामुळे त्याला सहज चालता यावं त्या पानांमधून म्हणून त्याचे पाय असे खूप मोठे आहेत. म्हणजे त्या बॉडीच्या हिशोबाने पाहिले तर पायाची साईज खूप मोठी आहे. तर त्याला म्हणतो आफ्रिकन जकान. हा सगळ्यात फेमस पक्षी. खरं तर हा उडत नाही पण त्याला पक्षी म्हटलं तर कारण त्याला पंख आहे आणि तो म्हणजे एक शहामृग ऑस्ट्रिच. समोर पहिला जो दिसतोय ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तो मेल आहे आणि मागे दिसते ती फिमेल आहे. तर हा मेल आणि फिमेलला ओळखण्याचे सिंपल तो प्रकार आहे. ब्लॅक आणि त्याची मान जी असते ती गुलाबी असते. आणि कुठल्याही पक्षी आणि प्राण्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेल फिमेल पेक्षा जास्त सुंदर असतो. फक्त माणसांमध्येच उलट आहे. पण पक्षी आणि प्राण्यांमध्ये मात्र मेल सुंदर असतो फिमेलपेक्षा. त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे मोर. मोर आणि लांडो. हा सगळा मोठा फिमेलचा एक ग्रुप आहे. यांची उंची पण साधारण एक जमिनीपासून पाहिली तर साधारण 5 ते 5.5 फूट उंच असतात. त्यामुळे कुठूनही सहज दिसतात.
हा फक्त फोटोग्राफी पॉइंट ऑफ व्ह्यूने मागून आलेला लाईट वापरलाय आणि त्यातून त्याचे गोल्डन लाईट जो आलाय त्याच्या केसांवरती तो क्लिक करायचा प्रयत्न केलाय. हा आहे व्हाईट विंग काईट. व्हाईट विंग काईट हा रॅप्टरच्याच जातीतला पक्षी आहे. साधारण उंदीर किंवा छोटे छोटे जे प्राणी असतात ते मारून खातात. हा एक कोरी बस्टर्ड. आपल्याकडे त्याला माळढोक म्हणतात, पण आपल्याकडे नाणच म्हणून महाराष्ट्रामध्ये एक जागा आहे जिथे आपल्याला हे बघायला मिळतात. तर पण मात्र इथे खूप मोठ्या संख्येने आपल्याला कोरी बस्टर्ड बघायला मिळतात. आपल्याकडे कोरी बस्टर्डची किंवा बस्टर्डची जी संख्या ती खूपच कमी 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 होत चालली आहे. पण इथे मात्र आपल्याला खूप मोठ्या संख्येने बघायला मिळतात. यांची उंची साधारण एक 2 फुटाच्या अंदाजे 2 फूट असते. याची जी मान जी फुललेली दिसते याचा अर्थ याला मीटिंगचा कॉल देतोय. हा मेल आहे आणि मीटिंगचा कॉल देतोय आणि मीटिंगच्या कॉलच्या वेळेला त्याची मान फुललेली असते. तर या ज्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्याला समजलेल्या असतील किंवा माहीत असतील तर आपण ते जास्त एन्जॉय करू शकतो. पण हे जर आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहीत असणं शक्य नाहीये. त्यामुळेच आम्ही नेहमी सांगतो की आपण एका गाडीमध्ये असतो, छोट्या गाडीमध्ये 6 लोक असतात, 4 किंवा 6 लोक असतात. सफारी व्हेकल ज्याला म्हणतात. त्याचा जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर कमी आणि गाडी जास्त असतो. त्यामुळे त्याला ड्रायव्हर कम गाईड म्हणतात. तर यांच्याकडे एवढं प्रचंड नॉलेज असतं. तर जेव्हा आपण एंट्री करतो नॅशनल पार्कच्या आत त्यावेळेला आपण त्यांना आपला जो इंटरेस्ट आहे हा इंटरेस्ट पक्षी, प्राणी, कीटक सगळ्यांमध्ये आहे हे दाखवायला लागतं. नाहीतर मग ते काय करतात तुम्हाला फक्त मोठे जे प्राणी आहेत म्हणजे लायन किंवा एलिफंट्स, रायनो हे सगळे दाखवण्याचा त्यांचा कल असतो आणि लोकांचाही कल असतो की आम्हाला चिता दाखवा, आम्हाला लायन्स दाखवा. पण तुम्हाला जाता येता ह्या ज्या गोष्टी दिसतात ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि खूप सुंदर असतात आणि ज्या तुम्ही जर त्याच्यात इंटरेस्ट दाखवला नाही त्या ड्रायव्हर कम गाईडला तर तुम्हाला कदाचित तो ते दाखवणार नाही. कारण त्याला वाटत असतं की या लोकांना याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये फार. मग इंटरेस्ट नसेल तर उगाच कशाला हे दाखवा. त्यापेक्षा आपण विल गो फॉर लायन असं त्यांचं म्हणणं असतं. पण जर तुम्ही इंटरेस्ट दाखवलात तर मात्र हे सगळं लहान गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. मग असा प्रश्न येतो लोकांचा. मग मग समजा पुढे कुठेतरी एखादा लायन असेल, चिता असेल, रायनो असेल तर तो आम्हाला मिस होणार नाही का? तर त्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगतो की म्हणजे आपण ज्या वेळेला गाडीत बसतो त्या गाडीमध्ये समजा एक गाडी असेल, 4 गाड्या असतील, 6 गाड्या असतील तर त्या गाड्या तो जो ग्रुप असतो गाड्यांचा त्या गाड्यांबरोबर ते कनेक्टेड असतात वॉकी टॉकीवर किंवा त्याच्या व्यतिरिक्त समजा एकच गाडी असेल तर ते तिथल्या लोकल रेंजर बरोबर कॉन्टॅक्टमध्ये असतात वॉकी टॉकीवर. त्यामुळे कुठेही काही अख्ख्या नॅशनल पार्कमध्ये जर काही एखादी घटना होत असेल किंवा काही समजा किल झालाय किंवा कुठेतरी पर्टिक्युलरली झाडावरती चिता बसलाय, सॉरी लेपर्ड बसलाय किंवा मोठी सिंहांचं एक प्राईड बसलंय तर ते त्यांना इन्फॉर्मेशन मिळत असते. त्यामुळे मग अशा वेळेला मात्र तुम्हाला ते तिथे घेऊन त्या स्पॉटला घेऊन जातात. मग समजा कोणताही पक्षी असेल तर तो न दाखवता डायरेक्ट त्या स्पॉटला घेऊन जातात आणि त्याच्यानंतर मग तुमचं समाधान झालं की मग इतर पक्षी बघायला दाखवायला सुरुवात करतात. हा व्हाईट बेलीड बस्टर्ड हा पण एक बस्टर्डचाच वेगळा प्रकार आहे. खरं तर बस्टर्ड बद्दल आपल्याला सांगायचं तर आपल्याला मोराच्या आधी जो बस्टर्ड होता त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करायचं ठरत होतं इंग्रजांच्या काळात. पण त्याचं त्याला उच्चार होताना इंडियन बास्टर्ड व्हायला लागला आणि त्याच्यामुळे मग विचार केला गेला की त्याच्यापेक्षा मोराला ती संधी द्यावी आणि म्हणून मग मोर या स्पर्धेत वर आला आणि नाहीतर मग खरं बस्टर्ड असला असता राष्ट्रीय पक्षी म्हणून. त्याचं नाव केप टील. हे हे सगळे पक्षी सगळे पाण्यामध्ये असतात. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत
जे कायम पाण्यामध्ये असतात, काही पाण्याच्या बाहेर पाणथळ जागेमध्ये असतात, ज्याच्यावरती साधारण 1 ते 1.5 इंच 2 इंच पाणी असेल अशा ठिकाणी. काही फक्त उंच झाडांवरती बसलेले असतात, काही जमिनीवर छोट्याशा ग्रासलँड मध्ये असतात, जे ग्रासलँडच्या बाहेर जात नाहीत ते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यातला हा जो पक्षी आहे तो म्हणजे जो ऑलवेज पाण्यामध्ये असतो. डिट्रिक कुकू याचं नाव. खूप सुंदर कलरफुल पक्षी आहे आणि खूप कॉमनली बघायला मिळतात. म्हणजे हे मी जे तुम्हाला आता जे पक्षी दाखवतोय, हे सगळे सहज कॉमनली बघता येणारे पक्षी आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे फार कठीण आहे एखादा हा पक्षी बघणं असं होत नाही. तुम्हाला अगदी सहज तुमच्या एका ट्रिपमध्ये हा एकदा तरी सगळे पक्षी तुम्हाला किमान एकदा तरी म्हणतो मी बघायला मिळतातच. फ्लेमिंगोज आपल्यासाठी काही वेगळं नवीन नाहीये. पण या फोटोची एक स्टोरी आहे. माझा मित्र नयन खानोलकर आणि संग्राम सुर्वे हे आम्ही आम्ही केनियामध्ये असताना लेक बरिंगो नावाचा हा लेक आहे. या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि साधारण 6 ते 7 किलोमीटरची रांग होती. एका त्या लेकवरती होती. साधारण जर मोजायचं म्हटलं तर लाखाभराच्या घरात तर नक्कीच असतील हे सगळे फ्लेमिंगोज. आणि या ठिकाणी आल्यानंतर एकाच ठिकाणी आम्हाला दोन बॅक टू बॅक दोन आम्हाला हे दिसले, रेनबोज दिसले. आणि आमची पळापळ सुरू झाली, कारण आमच्याकडे सगळ्यांकडे ऑलवेज ते 400-600च्या लेन्सेस असतात. त्यामुळे लक्षात येईना की ह्याच्यावरती फोटो येणं शक्यच नव्हतं. तर लकीली माझ्याकडे माझ्या साईड पॉकेटमध्ये एक छोटी लेन्स होती आणि त्याच्यामुळे मला हा फोटो मिळाला. आणि माझ्या सोबत असलेले दोन्ही माझे मित्र, त्यांना हा फोटो मात्र मिळू नाही शकला, कारण गाडीकडे परत जाऊन पुन्हा येऊन येईपर्यंत हा रेनबो गेलेला होता. तर काही वेळेला आपण अलर्ट राहणं जे म्हणतात ते आपल्याला गरजेचं असतं अशा वेळेला. आणि ते त्यामुळे हा खूप चांगला फोटो मला मिळाला. तुम्हाला या फोटोमध्ये दिसेल, या सगळ्या फोटोमध्ये दिसतील तुम्हाला किती गडद रंग होत गेले ते गुलाबी. या फोटोत पण तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येने इथे फ्लेमिंगोज दिसत आहेत. फ्लेमिंगो बघण्यासाठी केनियामधलं सगळ्यात बेस्ट ठिकाण होतं म्हणतोय, त्याचं कारण आता सांगतो मी. ते म्हणजे लेक नकुरू म्हणून. पण गेल्या 3-4 वर्षांमध्ये रिफ्ट व्हॅलीमध्ये असलेली जेवढे काही नॅशनल पार्क, सगळ्याच्या नॅशनल पार्कमध्ये पाण्याची लेवल खूप वाढली आहे. आणि ती लेवल वाढल्यामुळे हे सगळे फ्लेमिंगोज हे सदर्न ह्याच्यामध्ये केनियन पार्टमध्ये शिफ्ट झाले. त्यामुळे बरिंगोमध्ये आता संख्या खूप वाढली आहे. बरिंगो किंवा बगोरिया या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आपल्याला आता फ्लेमिंगोज बघायला मिळतात. इथे आहेत आताही, पण खूप कमी आहे. आता तुम्हाला जेवढ्या पाण्यात दिसतोय साधारण 1.5 ते 2 इंच पाणी आहे त्याच्या पायाच्या खाली. आणि त्या चिखलामध्ये जे काही कीटक असतात, किडे असतात, ते खाण्यासाठी त्यांची चोच आहे ती विशिष्ट पद्धतीने, त्याला एक वेगळा एक बाकदार चोच आहे. त्याच्यामुळे त्यांना सहज ते खणण्याचं काम करता येतं आणि त्यातले किडे खाता येतात. हा ग्लॉसी आयबीसचे पण अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आपल्याकडे भारतात सुद्धा आहेत आयबीस. याची पण चोच बघा खूप मोठी आहे. शक्यतो याचं जे खाणं असतं हे असं गवताळ भागामध्ये कीटक खातात. आणि चिखल असेल तर चिखलामध्ये यांना त्यांचं खाद्य मिळतं. त्याचं नाव आहे गो अवे बर्ड. याला खूप सुंदर वरती डोक्यावर एक तुरा आहे. आणि हा जेव्हा गो अवे का याचं नाव, तर जेव्हा ओरडतो तेव्हा गो अवे सारखा एक स्वर येतो, त्यामुळे त्याचं नाव गो अवे हे पडलं. आपण गो अवेच, फक्त मेल फिमेलचा फरक आहे. गोलाईत हेरॉन हा मात्र तेवढा सोपं नाहीये मिळणं. याला इंडेंजर्ड स्पीसीज मध्ये गणलं जातं. खूप जवळजवळ 3-3.5 फूट याची उंची असते जमिनीपासून.
पण हेरॉनचे अनेक प्रकार आपल्याला, जसे हेरॉनचे अनेक प्रकार, स्टॉर्मचे अनेक प्रकार किंवा क्रेन्सचे अनेक प्रकार बघायला मिळतात, किंगफिशरचे अनेक प्रकार बघायला मिळतात. तसे हेरॉनचे अनेक प्रकार आपल्याला केनियामध्ये बघायला मिळतात. आपल्याकडे भारतात सुद्धा खूप प्रकार आहेत. त्याचं नाव आहे हॅमर कॉक. याच्या डोक्यावरती थोडस मान जर वरती गेली तर आपल्याला ती हॅमर असल्यासारखा भास होतो, आणि हॅमर म्हणून त्याला हॅमर कॉक म्हणतात त्याला, या पक्षाला. ते हेल्मेटेड गिनी फाउल. कोंबडीसारखा दिसणारा हा पक्षी खूप मोठ्या संख्येने एकत्र असतात, साधारण 50-100च्या संख्येने एकत्र असतात, आणि फार उडत नाही ते. म्हणजे कोंबडीसारखं त्यांचं उडणं असतं, ते कोंबडीसारखंच असतं. एका ठिकाणी उडी मारून दुसऱ्या ठिकाणी जायचं. हा एक ग्रे हॉर्नबिल. हॉर्नबिलचे पण इथे बरेच प्रकार बघायला मिळतात. आपल्याकडचे हॉर्नबिल बऱ्यापैकी मोठ्या साईजने आहेत. इथले हॉर्नबिल मात्र फार लहान साईज मध्ये बघायला मिळतात. पण खूप मोठ्या संख्येने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्नबिल्स आपल्याला केनिया टांझानियामध्ये बघायला मिळतात. हा ग्राउंड हॉर्नबिल. हा हॉर्नबिल सुद्धा फार उडत नाही, म्हणजे फारच कमी उडतो, म्हणजे एका कोंबडीसारखाच, कोंबडीपेक्षा थोडा जास्त म्हणता येईल. त्यामुळे त्याला, आणि याचा शक्यतो यांचे जे बसण्याचं ठिकाण असतं ते जमिनीवरच असतं, त्यामुळे त्याला ग्राउंड हॉर्नबिल म्हणतात. बाकीचे हॉर्नबिल उंच झाडांवरती वगैरे बसू शकतात. हा हॉर्नबिल मात्र ऑलवेज ग्राउंडवर असतो, आणि मोठ्या मोठ्या संख्येने एकत्र असतात. 8, 10, 15च्या ग्रुपने असतात. बाकीचे हॉर्नबिल तुम्हाला एवढ्या मोठ्या ग्रुपने दिसत नाही. हा हॉर्नबिल मात्र ग्रुपमध्ये असतो. रेड बिल हॉर्नबिल. या हॉर्नबिलचं तुम्ही जर जंगल बुक लायन किंग पिक्चर पाहिला असेल, तर लायन किंग मध्ये जाजू म्हणून जे कॅरेक्टर आहे, ते तो जो पक्षी दाखवलाय तो हा पक्षी आहे. म्हणजे हा पक्षी म्हणजे या जातीतला पक्षी, रेड बिल हॉर्नबिल. हा जायंट किंगफिशर. याची साईज खूप मोठी असते. ते इथला सगळ्यात छोटा मेलाकाईट म्हणून एक सगळ्यात छोटा किंगफिशर मिळतो, आणि त्याच्यानंतर हा जायंट किंगफिशर. तर याची साईज खूप मोठी असते, कलर्स खूप वेगळे असतात, म्हणून त्याला साईजने जायंट आहे, म्हणून त्याला जायंट किंगफिशर म्हणतात. हा जनरली आपल्याला स्वीट वॉटर जिथे लेक्स आहेत त्या भागात मिळतात, आणि आपल्याला नेवाशा म्हणून जो आहे तिथे गॅरंटेड बघायला मिळतो जायंट किंगफिशर. हा त्याच किंगफिशरचा वेगळ्या अँगलने काढलेला फोटो. आणखीन एक अँगल. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे किंगफिशरचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्यातला हा एक किंगफिशर आहे. सर याचं नाव मी सांगायला विसरलो. ग्रे हेडेड किंगफिशर याला म्हणतात. आहे स्ट्राईप किंगफिशर. याच्यामध्ये तुम्हाला एक कर्टन दिसतं, म्हणजे असं वाटतं की एखादा पडदा लावलेला असेल मागे, आणि त्यामुळे त्याला पर्टिक्युलर कर्टन म्हणतात. याच्यामध्ये फोटोग्राफी तुम्ही करत असाल तर त्यांना सांगायची वेगळी गरज नाही, पण करत नसाल तर याच्यामध्ये एक अपर्चर सेटिंग असतं. त्या अपर्चर सेटिंगने तुम्ही हा कर्टन तयार करू शकता. याच्यामध्ये अपर्चर जो असतो 22, 16, 11, 8, तर ह्याच्यामध्ये तुम्ही 22, 16 जर केलं तर तुम्हाला पक्षी सुद्धा क्लिअर दिसेल, आणि मागच्या बाजूला जे काही झाडं असतील किंवा पानं असतील ती पण थोड्या बहुत तुम्हाला अंतराने तुम्हाला क्लिअर दिसतील. आणि त्यामुळे असं होईल की तुमचा जो मेन सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आणि मागची बाजू सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर दिसतील. त्यामुळे तुमचं मेन लक्ष सब्जेक्टवर न जाता तुमचं लक्ष पूर्ण फ्रेमवर जातं. आणि ते कट करण्यासाठी जर तुम्ही अपर्चरवर तुम्ही सेट केलं, जर 5.6 किंवा 8 वरती तुम्ही जर फोटो क्लिक केला तर तुम्हाला मागच्या बाजूला छान एक कर्टन मिळतो,
आणि तुमचा जे मेन सब्जेक्ट आहे तो मेन सब्जेक्ट जास्त उठून दिसतो आणि मग त्यामुळे असा पिक्चर तुम्हाला बघायला मिळेल. वुडलँड किंगफिशर व्हाईट बेलेड किंगफिशर लायलॅक ब्रेस्टेड रोलर हा सगळ्यात सुंदर आणि खूप कॉमनली दिसणारा पण खूप सुंदर पक्षी आपल्याला केनिया आणि टांझानियामध्ये बघायला मिळतो आणि या दोन्ही देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे. म्हणजे मला वाटतं जे काही कलर्स अवेलेबल असतील त्या सगळे कलर्स ह्या पक्षाच्या अंगावर तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्ही चारी बाजूने हा जेव्हा पक्षी बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की जवळपास एकाच वेळेला तुम्हाला साधारण 20 प्रकारचे कलर तुम्हाला त्याच्या अंगावर तुम्हाला बघता येऊ शकतात. त्याच्यामध्ये पण त्याचे शेड्स आहेत. एकाच कलरचे 2 किंवा 3 शेड्स तुम्हाला त्याच्या अंगावर बघायला मिळतात. आफ्रिकन विडो बर्ड याचं नाव. याची शेपटी खूप लांब असते आणि त्या शेपटी लांब असल्यामुळे ह्याला फार उंच उडता येत नाही. त्यामुळे या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर असं असं ते त्याचा प्रवास असतो. पण त्यामुळे खरं तर दिसायला पूर्ण ब्लॅक, शेपटी सुद्धा ब्लॅक, पण फक्त एक छोटासा तो ठिपका आहे पाठीवरती व्हाईट आणि रेडचा. पण त्याच्यामुळे तो ब्युटी स्पॉट म्हणता येईल त्याचा आणि त्याची शेपटी याच्यामुळे तो उडताना त्याची मजा खूपच छान दिसते, खूप सुंदर दिसतो पक्षी. हे आहेत लव्ह बर्ड्स. पोपटासारखेच दिसणारे हे पॅराकिट जातीतले एक पक्षी. ऑक्सपिकर हा जो पक्षी आहे, ह्या पक्षाचं म्हणजे ऍक्च्युली खरं काम डॉक्टरचं काम आहे. जेवढे प्राणी दिसतात तुम्हाला या सगळ्या अख्ख्या केनिया टांझानियामध्ये किंवा जंगलातल्या त्या प्राण्यांच्या अंगावरती जखमा ज्या होतात त्या जखमा साफ करायचं काम हा पक्षी करतो. इथे पण तुम्हाला एक छोटीशी जखम दिसते जिराफच्या पायावर. तर ही हील करण्याचं काम हा पक्षी करत असतो. आणि तुम्हाला या मोठ्या प्राण्यांच्या अंगावरती तुम्हाला सतत तुम्हाला एका जिराफच्या अंगावर साधारण 15 ते 20 तरी तुम्हाला स्पीकर बसलेली दिसतील आणि जखम नसली तर त्याच्या अंगावरचे किडे असतात ते किडे खायचं काम. पेल चॅन्टिंग घोषक हा सुद्धा रॅप्टरच्या जातीतला पक्षी आहे. आपण तोच फक्त वेगळ्या अँगलने काढलेला होतोय. पेलिकन्स पेलिकन्स पण खूप मोठ्या संख्येने एकत्र असतात आणि आपल्याला हे अगदी सहज म्हणजे हा तर फोटो म्हणजे बोटीतून साधारण 2-2.5 फुटावरून काढलेला फोटो आहे. म्हणजे आपण ज्या बोट राईड करतो 1 तासाची एक बोट राईड असेल लेक नैवाशामध्ये त्याच्यामध्ये काढलेला फोटो आहे. खूप जवळून येतात आणि ते आपल्याला म्हणजे घाबरत नाहीत त्यामुळे सहज त्यांचे फोटो काढता येतात. त्यांचं लँडिंग फार सुंदर असतं त्यामुळे लँडिंगचे फोटो काढणं हा एक वेगळी मजा असते. आफ्रिकन फिश ईगल इथले हे जे फिश ईगल आहेत या फिश ईगलला पर्टिक्युलरली ह्या भागातले फिश ईगल त्यांचं नॅचरल जे हॅबिटेट आहे पक्षी पाण्यातले मासे उचलायचे आणि त्यांची शिकार करायची. पण इथल्या भागामध्ये एक अति टुरिझमचा काही जे दुष्परिणाम असतात त्यातला असावा कदाचित. इथे पर्टिक्युलरली आपण जेव्हा बोट राईड करतो तेव्हा आपले जे बोट चालवणारे जे चालक असतात ते आपल्याला खुश करण्यासाठी त्यांना काही चांगली टीप मिळावी यासाठी सोबत मासे घेऊन येतात आणि ते विशिष्ट शिटी वाजवतात आणि ती शिटी वाजवून त्यांना माहित असतं कुठल्या भागामध्ये फिशिंगचा एरिया आहे तिथे जाऊन ते शिटी वाजवतात. त्यांचं लक्ष गेलं की तो मासा त्या पाण्यामध्ये भिरकवतात आणि मग ते येतात आणि तो मासा उचलून घेऊन जातात आणि त्यातून मग आपल्याला चांगले फोटो मिळतात. तसा आता हा फोटो तुम्हाला दिसतोय तुम्हाला दिसतंय पायामध्ये त्यांनी मासा पकडला. तर माहित नाही यांना जर हे असं देणं जर नुसतं चालू राहिलं तर त्यांना त्यांची नॅचरल जी टेंडन्सी आहे ती कशी समजा मासे टाकणारं कोणी नसेल तर ते कदाचित विसरून पण जातील की मासे पकडायचे कसे, जिवंत मासे पकडायचे. त्यामुळे काही चुकीच्या पद्धती अति टुरिझममुळे होतात त्यातला हा एक प्रकार आहे.
हा आहे फिश इगल, सॉरी स्नेक इगल, याचं नाव आहे स्नेक इगल. पायामध्ये तुम्हाला एक दिसत असेल एक स्नेक पकडलेला पण आहे त्याने. पण ज्या वेळेला त्याला भीती वाटते की लक्षात येतं की आपलं भक्ष्य कोणीतरी बघतंय आणि त्या कोणीतरी हिसकावून घेऊ शकतं, तर त्यावेळेला त्याची पोझिशन ही बघा, त्याने पूर्ण झाकलंय ते. त्यामुळे वरून जाणाऱ्या पक्षाला दुसरा कुठला असेल त्याच्याच जातीतला एखादा रॅप्टर, तर त्यालाही कळत नाही की खाली काय आहे. त्यामुळे त्याला थोडंसं मिसगाईड करण्यासाठी वेगळी पोझिशन करून ते आपलं भक्ष्य लपवतात. क्रिस्टल हा सुद्धा रॅप्टर जमातीतलाच पक्षी आहे. त्याचा हा फ्लाइंग शॉट. सॅडल बिल स्टॉर्क, हे स्टॉर्कचे पण अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात इथे. त्यातला हा सॅडल बिल स्टॉर्क, ह्याच्या चोचीमध्ये बऱ्यापैकी मध्ये अंतर असतं, ह्याच्यातून तुम्हाला कळणार नाही पण मध्ये अंतर असतं आणि तोच ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये असतो. सँड ग्राउंड हे पण ऑलवेज एका छोट्या ग्रुपमध्ये असतात, फॅमिलीमध्ये असतात आणि त्यांचं पण उडणं फार नसतं, म्हणजे फार उडत नाही ते. एका जागेवर दुसऱ्या जागेवर जातात, पण ते परत एकत्र येऊन लँड होतात. थोडीशी भीती वाटत असेल माणसांची येणाऱ्या गाडीची, तर ते तिथल्या तिथून उडून दुसरीकडे जाऊन बसतील. हा आहे सेक्रेटरी बर्ड, आपल्याला अगदी कॉमनली बघायला मिळतो केनिया टांझानियाच्या सवाना ग्रासलँड मध्ये. आणि याचं नाव सेक्रेटरी का पडलं असेल याचं खूप लोकांना कुतूहल असतं. तर याचं जे बॉडी जर पाहिली तुम्ही, तर एखादा जॅकेट घातलं, एखाद्या म्हणजे अशी कल्पना ही कोणीतरी केलेली. एक जॅकेट घातलं एका 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 सुंदर मुलीने, आणि पूर्वीच्या काळी सेक्रेटरी जी होती ती तिच्या आंबाड्यामध्ये किंवा केसांमध्ये पेन अडकवायची. असं असं काहीतरी चित्र कोणाच्या त्या डोळ्यासमोर आलं आणि त्याचं नाव त्यांनी सेक्रेटरी बर्ड दिलं. तर तुम्हाला या फोटोमध्ये जास्त कळेल. डोक्यामध्ये अशा अनेक तुरा तयार होतो आणि त्याच्यामध्ये असे अनेक पेनं अडकवलेली आहेत, असा त्याचा भास होतो. रेड बिशप हा खूप छोटासा पक्षी आहे, पण खूप एकदम व्हायब्रंट कलर्स आहे त्याच्यामध्ये. सुपर स्टार्लिंग, हा जो सुपर स्टार्लिंग आहे हा आपल्याकडची मैना दिसते तशी खूप कॉमनली दिसते. पहिल्यांदा जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आपण बघतो त्यावेळेला लोक असे फोटो काढण्यासाठी खूप आतुर असतात किंवा लगबग असते त्याची. पण जेव्हा नंतर नंतर दिसायला लागते की आपल्या डायनिंग टेबलवरच्या आसपास पण येऊन हे बसलेले असतात. पण नंतर नंतर त्याची पण खूप सुंदर पक्षी आहे, खूप त्याचा ग्लॉसी कलर्स आहेत त्याचे. थ्री बँडेड क्लोवर, त्याच्यामध्ये हे क्लोवर सुद्धा जमिनीवर असतात मॅक्सिमम. लॅपेड फेस वल्चर, आपल्याकडे आता ऑलमोस्ट सगळीकडे वल्चर संपत आलेले आहेत भारतामध्ये, पण इथे अजूनही वल्चर्स खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. म्हणजे आपल्याला आकाशामध्ये वल्चर्स जर घिरट्या घालत असतील तर आपल्याला कळतं की खाली कुठेतरी एखादा किल झालेलं आहे आणि ते आपली वेळ येईपर्यंत वाट बघतात, घिरट्या मारतात किंवा एका जागेवर बसतात आणि मग जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा मग ते त्यांचं खाद्य खायला जातात. आपण तोच लॅपेड फेस वल्चर आहे. रुफस ग्रिफन रुफस ग्रिफन वल्चर. वल्चरचे पण अनेक प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. हे वॉटर थिकनी, हा पक्षी का म्हणजे अगदी खूप जबरदस्ती तुम्ही केलं तरच तो उडतो, नाहीतर उडत नाही. खूप म्हणजे शाय अजिबात नाहीये आणि खूप आळशी पक्षी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्या डोळ्यांवरून पण तुम्हाला कळेल की सहसा उडत नाही. आपल्याकडे पण हे पक्षी आपल्याला बघायला मिळतात थिकनी. विवर बर्ड, ते आपल्याकडे सुद्धा आहेत हे पक्षी, फक्त त्यांचा इथल्याचा कलर वेगळा आहे. आणि जे पक्ष्यांची घरटी बांधलेली असतात आपल्याकडे कोकणामध्ये सगळीकडेच ही घरटी आपल्याला बघायला मिळतात. तर इथे खूप मोठ्या प्रमाणावर ही घरटी आपण इथे बघता येतात आपल्याला. येलो बिल स्टॉर्क, हे पण खूप उंच पक्षी आहे, साधारण 2.5-3 फुटाचे उंच पक्षी असतात
आणि हे सुद्धा खूप मोठ्या संख्येने एकत्र असतात. त्याच्यामध्ये येलो बिल स्टॉर्क आणि लेफ्टला आयबीस होता. येलो नेक स्पर येलो नेक स्पर फाऊल. आपण कोंबडीसारखा दिसणारा पक्षी. टू बँडेड कोर्सर. आफ्रिकन डार्टर. आपल्याकडे सुद्धा हे डार्टरचे प्रकार आहेत, पण हा खूप मोठा पक्षी आहे. आफ्रिकन डार्टर म्हणतात त्याला. अगर बजट हा सुद्धा रॅप्टरचा जातीतला पक्षी आहे. त्याचा फ्लाइंग शॉट. हा एक बियर्डेड वुडपेकर. वुडपेकरचे सुद्धा अनेक आपल्याला जाती बघायला मिळतात. हा आहे ब्लॅक हेडेड हेरॉन. हा हेरॉन बऱ्याचदा असाच असतो, कम्प्लीट ओपन फार कमी दिसतो. अगदी पाण्यात असेल तरच, नाहीतर जनरली हा जेव्हा झुडपांमध्ये असतो तेव्हा त्याची फक्त मान बाहेर दिसते. जनरली बॉडी त्याची कम्प्लीट फार कमी वेळात दिसते. ब्लॅक विंग टिल्ट हे पण ऑलवेज पाण्यामध्ये असतात हे पक्षी. ब्ल्यू केप कार्डन ब्ल्यू. याचा 2 वेळा ब्ल्यू म्हणतात. ब्ल्यू केप कार्डन ब्ल्यू. खूप सुंदर छोटा पक्षी आहे, पण खूप सुंदर पक्षी आहे. मेल आणि फिमेल. सुंदर आहे तो मेल आणि कमी सुंदर आहे ती फिमेल. ग्लॉसी आयबीस त्याला म्हणतात. सॉरी, ग्लॉसी स्टारली. ब्राउन हेडेड गल. फ्रँकोलिन हा सुद्धा कोंबडीच्याच सारखा दिसणारा त्याच जातीतला पक्षी आहे. हा एक क्राऊन फ्लोवर. मगाशी एक जो आपण गोशॉक पाहिला होता त्याच्यातला हा वेगळा गोशॉक. हा डार्क चॅन्टिंग गोशॉक. डॉर्फ बिटल हा सुद्धा आपल्या हेरॉनच्या जातीतला पक्षी आहे, पण खूप कलरफुल. याची बॉडी जी आहे ती समोरून पुढून खूपच कलरफुल आहे. मागचा भाग सगळा ग्रे असतो, पण समोरून खूपच वेगळे कलर्स आहेत. इजिप्शियन गूज. हे पक्षी आपल्याकडे सुद्धा खूप बघायला मिळतात. अनदर ग्लॉसी स्टारलिंग. स्टारलिंगचे म्हटलं मगाशी दाखवलं त्याप्रमाणे स्टारलिंगचे सुद्धा सुपर स्टारलिंग होती आणि ही ग्लॉसी स्टारलिंग. खूप अनेक प्रकार आपल्याला स्टारलिंगचे सुद्धा बघायला मिळतात. स्टोन कर्ल्यू हा पण एक सुंदर पक्षी आहे, जो जनरली एखाद्या ह्याच्यामध्ये असतो, म्हणजे पाण्याच्या जवळ असतो. ग्रेटर कॉर्मोरंट पानकावळा आपण ज्याला म्हणतो ते पण हे पानकावळे खूप सुंदर आहेत, दिसायला पण खूप सुंदर आहे आणि लेक नैवाशामध्ये आपल्याला ही खूप बघायला मिळतात. ग्रे सोशल व्ह्यूअर ह्या पक्षाचं नाव. हे पण छोटे पक्षी आहेत, पण सुंदर पक्षी आहेत. ग्रे हेरॉन. ग्रे वुडपिकर.
एवढासा छोटासा पक्षी असतो, पण त्याची चोच एवढी शार्प असते की सहज एखाद्या मोठ्या झाडामध्ये होल तयार करून आतमध्ये एक त्याचं एक स्वतःच हे बनवू शकतो. राहण्यासाठी त्याची पिल्ल हे ठेवण्यासाठी, अंडी ठेवण्यासाठी जागा तयार करू शकतो. लॉंग क्रेस्टेड ईगल, त्याच्या तोंडामध्ये दिसतोय तो उंदीर आहे. मॅगपाय श्राईक, नॉर्दर्न ग्रे टिट, त्याची शेपटी खूप लांब असते. रेड येलो बार्बेट, आपल्याकडे सुद्धा हे बार्बेट मिळतात, पण याचे कलर्स खूप वेगळे आहेत, खूप सुंदर आहेत. रुपल्स रॉबिन चॅट, सोमाली स्पॅरो, स्पूनबिल. स्पूनबिल आपल्याकडे भारतात पण आहे. त्याचे तुम्हाला का स्पूनबिल म्हणतात या फोटोमधून तुम्हाला कळेल. त्याचा तो चोचीचा पुढचा भाग आहे हा स्पून सारखा आहे आणि त्यामुळे प्रॉपर 2 स्पून एकत्र ते एखाद्या त्याला हवं असलेलं ते खाद्य उचलता येतं. स्पर-विंग क्लोवर, टाउनी ईगल, पण हा ज्युवेनाईल आहे. त्याच्यामध्ये ज्युवेनाईलचे कलर वेगळे असतात आणि फुल ग्रोनचे कलर वेगळे असतात. वॅटल क्लोवर, व्हाईट ब्राउन कुक्कू याला म्हणतात. त्याचे जे आयब्रोज असतात ते व्हाईट असतात, त्यामुळे त्याला व्हाईट ब्रो कुक्कू म्हणतात. मुली नेक क्रेन, याचे जे नेक असते त्या नेक वरती एक व्हाईट कलरचा एक वूल सारखा एक छान पसरलेला एक भाग असतो, त्यामुळे त्याला वुली नेक क्रेन म्हणतात. येलो थ्रोटेड सँडगल, हे सुद्धा कळपात असतात पक्षी. येलो थ्रोटेड लॉंग क्लॉ, मला वाटतं आता हे पक्षी आता माझे झाले आहेत सगळे दाखवून. मी आता काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. हा एक जस्ट एक चांगला पिक्चर म्हणून सहज मिळालेला पिक्चर आहे, कारण मागून तुम्हाला सूर्यास्त होतोय आणि त्याच्यावरती समोर जो पक्षी असेल तर तुम्हाला सिल्हूटचा वापर करून एक छान पिक्चर तयार करता येतं. त्याचं हे प्रतिनिधित्व म्हणून करणारा फोटो आहे आणि याच्यासाठी मात्र थोडी मेहनत करायला लागते, थोडं पुढे मागे जावं लागतं. इथलं जे व्हेजिटेशन आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मी ह्या झाडावर तुम्हाला दिसतंय ते सगळे वरती बसलेले पेलिकन्स आहेत. लेक नकुरूला हे सगळे आहेत. पेलिकन्स अशी झाडे लागतात ज्याच्यावरती एकदम त्यांच्या टॉप वरती त्यांना त्यांचे नेस्ट बनवता येतात. आपण जेव्हा लेक नेवाशामध्ये बोट राईड करतो, ती बोट राईड अशी असते. 1 तासामध्ये साधारण तुम्हाला एक 50-60 प्रकारचे पक्षी तुम्हाला सहज बघायला मिळतात. या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की खाली लेक आहे, लेकमध्ये पक्षी दिसत आहेत. मागच्या बाजूला छोटंसं जंगल आहे आणि त्याच्या मागे एक डोंगर आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वास करतात. म्हणजे इथले पक्षी जे असतात पाण्यावरचे पक्षी हे पाण्यावरच जातात, ते इकडे तिकडे फिरत नाहीत. पण बाकीचे जे पक्षी जे झाडांवर राहणारे पक्षी असतात ते त्यांच्यासाठी त्यांची विशिष्ट इकोसिस्टम आहे, इकोसिस्टम मध्येच ते राहणं पसंत करतात.
इथे जी झाडं तुम्हाला बघायला मिळतात हे जे समोर अकेशिया म्हणतात किंवा त्याला अम्ब्रेला ट्री म्हणतात, ते हे तुम्हाला खूप बघायला मिळतील पूर्ण केनिया टांझानिया. याच्यात पण तुम्हाला दिसेल हा जो गोरोंगोरो लेक आहे, गोरोंगोरो क्रेटर आहे, त्या क्रेटरमध्ये 3 लेक्स आहेत. त्यातले 2 लेक स्वीट वॉटर आहेत आणि एक लेक सॉल्ट वॉटर आहे. तो नॅचरल फिनॉमिना आहे. पण एकाच ठिकाणी तुम्हाला एकाच एरियामध्ये तुम्हाला सॉल्ट वॉटरवर असणारे पक्षी आणि स्वीट वॉटर असणारे पक्षी हे सगळे तुम्हाला एकत्र बघायला मिळतात. तिथे पण तुम्हाला खूप छोट्या-छोट्या पॉकेट्समध्ये आपल्याला काही झाडं दिसतात. नाहीतर पूर्ण सवाना ग्रासलँड असल्यामुळे जी झाडं दिसतात ते पर्टिक्युलर एरियामध्येच फक्त असतात आणि तेवढ्याच भागामध्ये तिथेही पक्षी असतात. त्या त्या पर्टिक्युलर जागी राहणारे वेगळे पक्षी असतात. इथे पण तुम्हाला दिसतंय हे पूर्ण सपाट जे दिसतंय हे सेरेंगेटीचं पसरलेलं पठार आहे. सेरेंगेटीचा अर्थच आहे एंडलेस प्लेन्स म्हणजे न संपणारं पठार. आणि त्याच्या अगदी शेवट एका टोकावरती मध्ये जिथून हा फोटो काढलाय एक छोटासा हिल आहे आणि हिलवरून काढलेला फोटो आहे आणि खाली सगळी तुम्हाला अकेशियाची झाडं दिसतात. हे सेम पॅटर्न तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. एक सिंगल झाड आणि साधारण 1-1.5-2 किलोमीटर मध्ये एकही झाड दिसणार नाही तुम्हाला. पण आणि खाली सगळं सवाना ग्रासलँड. या फोटोत पण तुम्हाला समजेल आणि या अशाच झाडांची निवड लेपर्ड्स करतात. लेपर्ड्स कुठल्या तरी एका झाडावर जाऊन बसतात आणि म्हणजे शिकार झाल्यानंतर सुद्धा आणि मग तिथे बसून ते त्यांचे शिकार खातात किंवा पकडलेली शिकार खेचून वरती झाडावर घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला त्यांना आपल्याला इझी होतं फाइंड आउट करणं या प्राण्यांना. मगाशी मी जे काही पक्षी दाखवले त्यातले काही पक्षी अशा प्रकारच्या याच्यामध्ये ग्रासमध्ये असतात. त्यांची घरटी सुद्धा त्या ग्रासमध्ये असतात आणि त्याचमुळे आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला जो ट्रॅक दिलेला आहे गाडीचा, तो गाडीचा ट्रॅक सोडून कुठे इकडे-तिकडे गाडी चालवायची नाही. त्याचं कारण काय तिथे कुठेही एखाद्या पक्ष्याचं घरटं असेल आणि त्याची अंडी त्या अंडी तुम्ही म्हणजे शेवटी तो पर्यावरणाचा ऱ्हास आहे. अशा प्रकारे तुम्ही जर काही चुकीच्या गोष्टी केल्यात तर. त्यामुळे कुठलाही ड्रायव्हर तुम्हाला ऑफ द ट्रॅक जाताना दिसणार नाही. त्या प्रत्येक मी झाडं दाखवते त्याचं मुख्य कारणच ते आहे की प्रत्येक झाडांवरती एक वेगवेगळे पक्षी बसलेले असतात आणि म्हणजे तिथे ते राहतात. जनरली अशा अशा प्रकारच्या झाडांच्या सगळ्यात टॉपवरती हे जे रॅप्टर जातीचे सगळे हे आहेत ईगल्स वगैरे हे सगळे या झाडांच्या टॉपवर जाऊन बसतात. कारण तिथून त्यांना बघायचं असतं की आपल्याला मिळणारं जे वृक्ष आहे ते शोधायचं असतं त्यांना आणि त्यासाठी ते टोकावर जाऊन बसतात किंवा वल्चर्स सुद्धा असे सगळ्यात टॉपवर जाऊन बसतात. त्यामुळे त्यांना त्यांचे फोटो काढणं इझी असतं कारण ते विजिबल असतात कुठूनही. त्या फोटोत पण तुम्हाला कळेल की झाडांची पद्धत कशी असते आणि इथे जंगल हा प्रकारच नाहीये खरं तर. म्हणजे घनदाट जंगल हा प्रकार नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला इझी बर्ड लाईफ आणि वाईल्ड लाईफ या दोन्ही गोष्टी आपल्याला इझिली बघायला मिळतात त्याचं कारण हेच आहे. खूप छोट्याशा पार्ट मध्ये आपल्याला अशा काही झाडांचे आपल्याला पुचके दिसतील जिथे थोडस घनदाट जंगल म्हणता येईल असं पण अगदीच एकंदर त्याचा जो काय परिसर आहे केनियात मसाई मारा किंवा सेरेंगेटी त्याच्या तुलनेत हे 1% सुद्धा नाही. आणि मग ह्या अशा भागामध्ये तुम्हाला हत्ती दिसतील किंवा जिराफ दिसतील कारण त्यांना प्रॉपर खाद्य मिळतं या ठिकाणी.
आपले काही रिसॉर्ट्स आहेत. ह्या रिसॉर्ट्स मध्ये विदिन रिसॉर्ट्स आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे तुम्हाला संध्याकाळचा चहा पिता पिता किंवा सकाळचा चहा पिता पिता तुमच्या गॅलरीत बसून तुम्ही अनेक फोटो तुम्ही बसून काढू शकता. कारण पक्ष्यांना तर कुठल्या बाउंड्रीज नसतात. पण हा पर्टिक्युलरली हे जे एक रिसॉर्ट आहे केनियामधलं लेक नैवाशा जवळचं. इथे हे एकमेव हा एरिया आहे जिथे प्रेडेटर नाहीये. कुठल्या प्रकारचे प्रेडेटर नसल्यामुळे इथे सगळे प्राणी मस्त उधळत असतात ह्या भागामध्ये. आणि या रिसॉर्टचा एरिया म्हणजे एवढा मोठा, म्हणजे त्याला काही लिमिटच नाही. म्हणजे आपल्याकडे एवढ्या मोठ्या जागेमध्ये साधारण एक मोठी सोसायटी उभी राहू शकते, साधारण 50 एक बिल्डिंगची. तर एवढ्याशा याच्यामध्ये फक्त 100 ते 125 फक्त रूमचं एक रिसॉर्ट बांधलेलं आहे. आणि अप्रतिम जागा आहे. त्यामुळे बसल्या बसल्या तुम्हाला अनेक पक्षी आणि प्राणी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. ही पण काही ठराविक जाती आहेत, ह्या कॅक्टसच्या जाती आहेत. ह्या कॅक्टसच्या जाती आपल्याला केनियामध्ये बघायला मिळतात. हे बाओबाब नावाचं झाड, त्याचा बुंदा खूप मोठा असतो आणि वरती पानं खूप पानं किंवा फांद्या खूप लहान असतात. म्हणजे खालचा भाग खूपच ह्यूज असतो. हे आपल्याला खूप कॉमनली बघायला मिळतं. टांझानियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात ही झाडं. हे तुम्हाला दिसतंय झाड नाहीये. तर तुम्ही अख्ख्या केनिया आणि टांझानियाच्या टूरमध्ये मसाई मारा आणि सेरेंगेटी मध्ये तुम्ही जर फिरलात तर तुम्हाला असे अनेक ठिकाणी तुम्हाला तुमचं नेटवर्क कधीच जात नाही. म्हणजे कधीच तुमचं नेटवर्क गेलंय थोड्या वेळासाठी असं होत नाही. त्यामुळे हा प्रश्न पडतो की मैलोन-मैल अशी मोकळी जागा आहे आणि ते नेटवर्क कसं मिळतं? तर हे समोरचं दिसतंय, हा त्यांनी नेटवर्कचा टॉवर आहे हा. आणि त्या टॉवरला त्यांनी झाडाच्या स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केलंय. त्यामुळे पक्ष्यांना हे कळत नाही. त्यामुळे अनेक पक्षी विवर बर्ड्स ह्याच्यावर सुद्धा आपली घरटी करतात. त्यामुळे ती इकोसिस्टमला धक्का लागू नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली आहे सगळीकडे. त्यामुळे तुम्हाला असे खूप ठिकाणी तुम्हाला ही झाडं दिसतील. म्हणजे हे मोबाईल टॉवर्स आहेत. थँक व्हेरी मच. असंते साना त्याचा अर्थ. आणि हे तुम्ही आजचा हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला. मागच्या वेळेला इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे हा कम्प्लीट होऊ शकला नव्हता. ज्या लोकांनी याच्या आधीचा सगळ्यात आधी मी जे प्राण्यांवर एक हे केलं होतं ते पाहिलेलं नसेल तर त्यांच्यासाठी साधारण 30-35 स्लाइड्स मी ऍड केलेत प्राणी बघण्यासाठी. तर ते मी तुम्हाला दाखवतो. ज्यांना इंटरेस्ट असतील ते बघू शकतात. जम्बो सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम. हे बिग फाईव्ह म्हणजे त्याच्यामध्ये हत्ती, केप बफेलो, लायन, चिता, लेपर्ड आणि राईन असे हे 5 आहेत. याला बिग फाईव्ह म्हटलं जातं कारण पूर्वी एकेकाळी जे गेम ड्राईव्ह हा प्रकार होता. आता पण त्याला गेम ड्राईव्ह म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा सफारी म्हणतो आपल्याकडे, तिथे ते गेम ड्राईव्ह म्हणतात. त्या गेम ड्राईव्हचा अर्थच असा आहे, की एकेकाळी गेम म्हणजे शिकार. शिकार करायला लोकं जायची. त्याला त्याला गेम ड्राईव्ह म्हणायचे. आणि गेम करण्यासाठी म्हणून जायची. तर त्याला आता ते शिकार करताना पायी शिकार करणं, ज्या 5 सगळ्यात टॉप प्राण्यांचं कठीण शिकार करणं ज्याला म्हणतात. त्यातले हे 5 प्राणी, की जे पायी जाऊन शिकार करता येईल. त्यामुळे त्यांनी त्याला एक टायटल दिलं बिग फाईव्ह आहे. त्याच्यामधला हा लायन लायनेस साधारण साधारण 15-20च्या ग्रुपमध्ये असतात. लेपर्ड हा जनरली तुम्हाला झाडावरच बघायला मिळतो. फार रेअर केसमध्ये खाली जमिनीवर बघायला मिळतो. एलिफंट्स एलिफंट्स इथल्या आफ्रिकन एलिफंटचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक एलिफंटला मेल आणि फिमेल दोघांनाही टस्क असतात. आपल्याकडे इंडियन एलिफंट्सना फक्त मेलला टस्क असतात, फिमेलला नसतात. रायनो रायनोला हा डबल हॉर्न रायनो आहे. आपल्याकडे जो आहे तो सिंगल हॉर्न रायनो. दोघांच्याही बॉडीमध्ये खूप खूप फरक आहे. पण याला 2 हे आहेत, हॉर्न्स आहेत. आपल्याकडे आहे तो सिंगल हॉर्न. केप बफेलो
केप बफेलोचं वजन साधारण 300-350 किलो असतं, म्हणजे साधारण 250च्या पुढे असतं. एका फुल ग्रोन केप बफेलोचं वजन 250 किलोच्या पुढे असतं. आणि सगळ्यात जास्त लोक ची यांना जे नाव पडलेलं आहे ते नाव आहे विडो मेकर. हे सगळ्यात जास्त माणसं, तिथे माणसं म्हणण्यापेक्षा ज्या कन्झर्वेशन एरियामध्ये ते राहू शकतात ते म्हणजे तिथले लोक, मसाई लोक. आणि मसाई लोक त्यांच्या कॅटल्सना घेऊन चरायला घेऊन जातात त्या भागामध्ये. बाय चान्स कधी काही अटॅक झालाच तर अटॅक हा फक्त ह्या केप बफेलोचा होतो, बाकी कुठलेही प्राणी अटॅक करत नाहीत माणसांवरती. पण हे पण अटॅक करतात, त्यांना भीती वाटते म्हणून. आणि ते अटॅक करतात म्हणजे काय करतात, फक्त येऊन धडक देतात. आणि 250-300 किलो वजन, ते पण एका स्पीडने पर्टिक्युलर आल्यानंतर एखाद्या माणसाला जर धडक बसली तर माणूस तिथे जागीच मरू शकतो. आणि म्हणूनच त्याला विडो मेकर म्हणतात, कारण मॅक्सिमम नंबर ऑफ डेथ्स झाल्या त्या ह्या प्राण्यांमुळे झाल्या. हा एक चिता सगळ्यात सुंदर प्राणी आणि फास्टेस्ट अॅनिमल ज्याला म्हटलं जातं. त्याला धावताना बघणं हा एक मोठा खूप सुंदर अनुभव असतो. पण याचा आवाज जर तुम्ही ऐकलात तर अगदी मांजरीपेक्षाही वाईट आवाज आहे याचा. हायना. हायनाचे 2 प्रकार बघायला मिळतात. एक बँडेड हायना आणि हा स्पॉटेड हायना. सगळ्यात डेंजरस प्राणी, कारण बाकीचे सगळे प्राणी जे प्रेडेटर्स आहेत हे सगळे प्राणी पहिल्यांदा जे काही भक्ष्य पकडले त्यांनी त्याला पहिल्यांदा मारतात, त्याचा जीव घेतात आणि त्याच्यानंतर खातात. हा प्राणी मात्र तसं करत नाही. हा प्राणी जिवंत लचके तोडण्याचा प्रकार असतो तो हायना आणि वाईल्ड डॉग करतात. ते फार विचित्र पेनफुल एखादी शिकार करतात. हे आपल्या सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर जे काही मिळेल ते त्याच्यामध्ये समाधानी असतात. एक फॉक्स जॅकल आहे हा. ही जी कॅट आहे वाईल्ड मध्ये फार तशी सहज मिळत नाही, कारण खाते. आणि त्याचं जे पकडण्याची स्टाईल, त्याच्यानंतर ते हवेमध्ये काही सेकंदांमध्ये त्या एका पंजाने पकडणार, तोंडात ते घेणार, ते जो काय पक्षी असेल तो, आणि पुन्हा लँडिंग करणार. हे सगळं बघणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. पण ते खूप ग्रेट आहे तो प्रकार जेव्हा बघायला मिळतो तेव्हा. आणि खूप सुंदर सुद्धा आहे. मांजर म्हटली तरी पण खूप डेंजरस मांजर. जिराफचे 3 प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि हा रेटिक्युलेटेड जिराफ, त्याच्यावर तुम्हाला जे हे दिसत आहे ते खूपच क्लिअर आहे. तसे जे पार्टिशन्स आहेत ते क्लिअर आहेत. काही असतात ते थोडेसे फेडेड असतात. त्याला रॉस्ट्रिच जिराफ म्हणतात आणि मसाई जिराफ, असे 3 प्रकार आहेत. हा झेब्रा, ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार तुम्हाला समोरच दिसत आहेत. झेब्रामध्ये कॉमन झेब्रा आणि ग्रेव्हिस झेब्रा. झेब्राचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या माणसाच्या हातावरती जसे फिंगर प्रिंट्स असतात हे कधीच सारखे नसतात. तसाच याचा प्रकार आहे. ह्याचे कुठल्याही झेब्राचे, एका झेब्राचे दुसऱ्या झेब्राबरोबर ते मॅच होत नाहीत. त्याचे प्रत्येकाचे युनिक कलर्स असतात. मंकीचे खूप प्रकार आहेत. हा कोलंबस मंकी खूप मोठा माकड असतो आणि दाढी असलेला, व्हाईट दाढी असलेला, बाकी ब्लॅक बॉडी आणि खूप लांब शेपटी असते. हा ब्ल्यू मंकी. मगाशी तुम्ही जे ऑक्सपिकर म्हणून जो पक्षी दाखवला तो हे सगळा ऑक्सपिकर पक्षी पूर्ण ह्या शरीरावर बसलेले आहेत. आणि हा जो फोटो तुम्हाला दिसतोय याचा हिप्पोचा, हा फार रेअर केस मध्ये दिवसा बाहेर दिसतो, कारण यांना ऊन सहन होत नाही. त्यांची बॉडी खूप सेन्सिटिव्ह असते, स्किन. त्यामुळे बाहेर फार रेअर केस मध्ये येतात. नाही तर ते फक्त त्यांचं डोकं फक्त बाहेर आलेलं असतं पाण्यामधून. आणि जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र ह्यांच्या या स्पीकर साठी खूप मोठी मेजवानी असते. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने मग एकत्र त्याच्या अंगावर तुटून पडतात.
वॉर्थॉग, रानडुक्कर म्हणते त्याला. गझलचे अनेक प्रकार, म्हणजे हरणांच्या जातीतले गझलचे अनेक प्रकार तिथे बघायला मिळतात. थॉम्सन गझल आहे, ग्रँड गझल आहे, त्याच्यानंतर हार्टीबीस्ट, याला हार्टीबीस्ट म्हणतात. हे आहे एलांड. एलांड म्हणजे सगळ्यात एंटेलॉप्स मधलं सगळ्यात बिगेस्ट एंटेलॉप. हे खूप शाय असतात आणि एका ग्रुपमध्ये असतात. हा डिग वन ऑफ द स्मॉलेस्ट एंटेलॉप याला म्हणता येईल. हे ओरिक्स हे नॉर्दर्न पार्ट ऑफ केनियामध्ये आपल्याला बघायला मिळतात, सांबोर नॅशनल पार्क वगैरे. यांची वैशिष्ट्य म्हणजे यांची जी शिंग आहे ती एकदम स्ट्रेट शिंग असतात. गेरनॉक हा एंटेलॉप मधला वेगळा असा प्राणी आहे की ज्याची मान ही जिराफ सारखी उंच असते आणि हा खातो सुद्धा जिराफच्या स्टाईल मध्ये, म्हणजे पाय मानेने खायचं असल्यामुळे कधी कधी उंच झाड असेल तर पुढचे मागच्या दोन पायावर उभा राहून पुढचे दोन पाय त्या झाडावरती टेकवून त्या उंच मानेने खाऊ शकतो. इम्पालाची वैशिष्ट्य असं आहे की साधारण 40 ते 50चा एक फिमेलचा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये एकच मेल असतो. याच्यामध्ये पण तुम्हाला एक मेल दिसतोय की जो त्याला शिंग आहे, आणि तो मेल जोपर्यंत दुसरा मेल कुठला तरी बाहेरचा मेल येऊन त्याला चॅलेंज करत नाही आणि चॅलेंज करून त्यांच्या फाईट होते. फाईट झाल्यानंतर जो जिंकेल तो त्या 40 किंवा 50 जो काही फिमेलचा ग्रुप असतो त्याचा तो मोरक्या होतो. तर असा खूप वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाच्या वेगळ्या गोष्टी आपल्याला इथे या सगळ्या बिहेवियर्स मधून आपल्याला बघायला मिळतात. हे आहेत विल्डबीस्ट. सगळ्यात जास्त संख्येने असलेली साधारण 20 ते 25 लाखाच्या घरामध्ये याची संख्या आहे केनिया आणि टांझानियामध्ये. आणि झेब्रा आणि विल्डबीस्ट हे दोनच प्राणी, मेजॉरिटी दोनच प्राणी हे मायग्रेशन करतात टांझानियामधून केनियामध्ये आणि पुन्हा केनियामधून टांझानियामध्ये. वर्षभर हे मायग्रेशन चालू असतं आणि कारण त्यांची संख्या एवढी मोठी आहे की त्यांना जे गवत खायचं असतं एकाच ठिकाणी राहिलेलं तेवढं गवत कदाचित त्यांना मिळणार नाही, आणि म्हणून ते सतत सतत त्यांचा प्रवास चालू असतो. एक सर्क्युलर रूट मध्ये प्रवास चालू असतो आणि त्याला म्हणून त्याला ग्रेट मायग्रेशन म्हणतात. वन ऑफ द नॅचरल वंडर, वंडर ते एक आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मगरी पण बघायला मिळतात, कारण ह्या ज्या दोन नद्या क्रॉस करायला लागतात, मारा रिव्हर आणि तिलक रिव्हर, या दोन नद्यांमध्ये हे सगळ्या मगरी पसरलेल्या असतात. आणि ज्या वेळेला मायग्रेशन होतं त्यावेळेला मगरींना खूप मोठ्या प्रमाणात खाद्य मिळतं. हा एक मायग्रेशनच्या वेळेचा फोटो आहे हा. ही जेव्हा उड्या मारतात पाण्यामध्ये तेव्हा त्यांना एक गोष्ट माहित असते की या पाण्यामध्ये आपण सेफ नाही आहोत, कारण या पाण्यामध्ये मगरी आहे. पण त्यांना शेवटी तो जीवनाचा एक भाग आहे त्यांच्या, की आपल्याला हे जीवन चक्र त्यांचं आहे, ते कम्प्लीट एक सर्कल करत राहावं लागतं. आणि त्यांना हे माहित असे केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ते जीवाच्या आकांताने अक्षरशः उड्या मारतात पाण्यामध्ये. त्यांना माहित असतं की काय खाली एखादी मगर असू शकते आणि ते एवढ्या मोठ्या झुंडीने येतात, त्यांच्याकडे तीच पॉवर असते मॅन, त्यांची जी एकत्र आल्यामुळे जी ताकद आलेली असते त्यामुळे थोडेसे त्यांची भीती पण थोडी कमी होते. कारण याच्यामध्ये अनेक मगरी सुद्धा मरू शकतात, कारण मगरी जोपर्यंत त्यांच्या पाठीवरून उड्या मारता येते किती गेले तरी काय फरक नाही पडणार. पण एखादी मगर बाय चान्स उलटी झाली तर पोटाकडचा भाग असतो तो खूप सॉफ्ट असतो आणि ते सॉफ्ट त्याच्यामुळे एखादी मगर सुद्धा ती त्याच्या पायाखाली येऊन, कारण येणाऱ्यांची संख्या जी असते साधारण एका वेळेला 25, 30, 40 हजार हे प्राणी क्रॉस करत असतात. त्यामुळे एवढ्या प्राण्यांचा पाय पडल्यानंतर आणखीन काय होणार. त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही एंटेलॉप्स हे करतात, मायग्रेट करतात, पण त्यांची संख्या खूपच कमी आहे.
याच्यात तुम्हाला क्लिअर पिक्चर कळेल तुम्हाला की होरायझन पर्यंत जे काय ब्लॅक स्पॉट दिसत आहेत हे सगळे प्राणी आहेत. एका वेळेला तुम्हाला जेव्हा तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये जर गेला सप्टेंबरमध्ये, जुलै सप्टेंबरमध्ये, तर केनियामध्ये तुम्हाला साधारण एका एका नजरेमध्ये काही लाख तुम्हाला प्राणी एकत्र बघू शकता तुम्ही. आणि त्या काळामध्ये ह्या सगळ्या इतर प्रेडेटर्सना पण एक फीस्ट असते, सहज इझी त्यांना खाद्य मिळतं. थँक्यू व्हेरी मच. आपण या बघितला. तुम्हाला मी माझा कॅमेरा दाखवतो, कुठला कॅमेरा मी करतो ते. हा माझा कॅमेरा कॅनन 70 Mark II आणि त्याच्यावरती असलेली 100-400 लेन्स. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लेन्सेस आम्ही रेंटवर पण घेता येतात आणि त्या घेतो. आणि ही फोटोग्राफी त्याच्या आधी एक मी केलं होतं सेशन की मोबाईल फोटोग्राफी, मोबाईलवर सुद्धा चांगले फोटो काढता येतात, पण अनफॉर्च्युनेटली वाईल्ड लाईफचे फोटो मात्र मोबाईलवर काढता येत नाहीत, कारण तुम्हाला ते क्लोज जाऊन करायचं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी मात्र हे असं सगळं गुण वापरायला लागतं. साधारण तर माझ्याकडे असलेल्या बॅगची टोटल वजन साधारण 12 ते 13 किलो आहे. आणि त्याच्यामध्ये 2 कॅमेरा, 2 बॉडीज, कारण एकाच कॅमेरावर अवलंबून राहू नाही चालत. मग आपल्याला एक्स्ट्रा कॅमेरा ठेवावा लागतो. बाय चान्स एखादा बिघाड झाला तर काय करणार. लेन्स एखादी एक्स्ट्रा ठेवावी लागते. तर त्याच्यानंतर त्याच्या इतर ज्या छोट्या छोट्या ऍक्सेसरीज आहेत त्या सगळ्याचं वजन हे साधारण 12-13 किलो पर्यंत जातं. आणि हे सतत गळ्यात घेऊन फोटोग्राफी करणं हे तेवढं सोपं नाहीये. पेनफुल नाही म्हणणार, पण एक थोडासा त्रास मात्र नक्की असतो. मान दुखायला लागते बरीच मानेमध्ये वजन घेऊन. पण शेवटी चांगले फोटो काढायचे आहेत, चांगल्या गोष्टी करायच्या, तर त्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावी लागणारच. तर एवढ्या वर्षात आम्ही माझी आता फोटोग्राफी जी होते ती फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच होते. आणि वाईल्ड लाईफ साठीच मी हा कॅमेरा बाहेर काढतो, नाही तर जनरली आता हल्ली सगळं मोबाईलवरती सगळं होतं आणि छान होतं, काहीच अडचण नाही येत त्याने. त्यामुळे छान मजा आली मला. माझं नॉलेज सुद्धा त्या निमित्ताने पुन्हा एकदा अपडेट झालं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे एक जर तुम्ही बघत असाल तर माझ्याकडे बऱ्याच कॅमेऱ्यांचं कलेक्शन आहे, ते तुम्हाला दिसत असतील वरती. इथे मी साधारण एक 15 कॅमेरे मी ठेवलेत डिस्प्लेमध्ये. पण माझ्याकडे साधारण 80च्या आसपास 80 वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे आहेत. सगळे माझे नाही आहेत म्हणा. जेव्हा मी फिल्म कॅमेरा वापरायचो फिल्म कॅमेरा सारखं आहे. त्याच्यानंतर अगदी स्टार्टिंगला माझ्या वडिलांचा कॅमेरा या वडिलांचा कॅमेरा, या कॅमेराने मी सुरुवात केली खरं सांगायचं तर. याशिका इलेक्ट्रो 35. आणि हा एक बेलोस हे असलेली हा एक कॅमेरा आहे. तर आता माझ्याकडे एक लोकांना माहिती आहे माझ्याकडे कलेक्शन मी करतो, त्यामुळे बरीच लोक माझ्याकडे मला कॅमेरा देतात किंवा माझ्याकडे पडू नये आमच्याकडे तो घेऊन जातो. आणि मी माझं कलेक्शन मी त्यात तसं मी वाढवत गेलोय. जाता आता मी तुम्हाला एक सांगेन की पुढचं सेशन जे मी करणार आहे, त्या बुधवारी जे करणार आहे, एक वेगळ्या प्रकारचं सेशन असणार आहे की सध्याच्या कोविडच्या पॅन्डेमिक प्रॉब्लेममुळे बरेच पर्यटक, जे पर्यटन करणारे म्हणजे हौशी पर्यटक, जे ज्यांचं पर्यटनाशिवाय जमतच नाही, त्यातला मी एक आहे. मी पर्यटक म्हणूनच बघतो. टूर ऑपरेटर मी नंतर आहे, आधी मी पर्यटक आहे. आणि आम्ही 3 पर्यटक एक गप्पा मारणार आहोत. त्याच्यामध्ये त्यातल्या दोघांची नावं आहेत. एक आहेत जयंती प्रधान आणि एक जयप्रकाश प्रधान. हे कपल आहे. कुटुंब रंगलंय एक प्रवासात म्हणायला हरकत नाही. 83 देश आतापर्यंत फिरलेत आणि त्यांचं फिरणं म्हणजे एका देशात जाऊन भोजा करणारा टुरिझम करत नाही ते. साधारण एका ठिकाणी गेले तर 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस, 40 दिवस, म्हणजे अमेरिकाच त्यांनी जवळजवळ 4 वेळा पाहिली आहे. ती पण सगळ्यात कमी दिवस म्हणजे 35 दिवस. मग कधी 60 दिवस, अशा प्रकारचं टुरिझम त्यांनी केलेलं, दोघेच फिरत होते.
तर माझ्या बरोबर पण त्यांनी त्या प्रवास केले. आणि दुसरा आमचा मित्र, तरुण मित्र विवेक पालकर, त्याचे 73 डेज आहेत. आता हे जे मी कपल सांगतो त्यांचं वय 70s मध्ये, पण हा 50शीतला आमचा मित्र विवेक पालकर स्वतः बिझनेसमन आहे, पण प्रचंड भटकणारा. तर ह्या तिघांना घेऊन आणि मी चौथा, पर्यटन त्यांच्यासाठी काय आहे आणि याच्यानंतर ते पर्यटनाकडे कसं बघणार आहेत, काय त्यांचं दृष्टिकोन असणार आहे, याच्यावर एक सेशन आम्ही करणार आहोत. त्यांचे अनुभव असतील त्याच्यामधून, त्याच्यात एक एक खूप छान 1 तासांचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये हा काही मुलाखतीचा कार्यक्रम नाहीये. आम्ही 4 पर्यटक गप्पा मारणार आहोत आणि आमच्यासाठी पर्यटन काय आहे हे आम्ही सांगायचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर आम्ही कसं स्वतः आम्ही पर्यटन करणार आहोत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोलणार आहोत. तर येत्या बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता. तर तुम्ही सगळ्यांनी तेव्हा पुन्हा या आणि असाच छान आपण त्या गप्पांमध्ये सामील व्हा. तर धन्यवाद. पुन्हा भेटू आपण लवकरच पुढच्या बुधवारी. थँक यू व्हेरी मच.